नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर. आपल्या हक्काचं विचारपीठ. यांच्यावर जे मनुवादी RSS भाजप पुरस्कृत गुंड लोक ह्यांनी जो काळी शाही फेकून किंवा त्यांना मारहाण करून त्यांच्यावर जीवघेणे जो हल्ला केला आहे, त्यातर्फे भीमशक्ती सामाजिक संघटना माननीय चंद्रकांतजी हंडोरे यांच्या आदेशानुसार आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी व त्यांचा निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहे. करणारे विनम्र आहे. आता हे कुठं राहिलेलं नाही. तुमच्या पक्षामध्ये सगळे असले दादागिरी करणारे, गुंडगिरी करणारे, धर्मामध्ये भांडण लावणारे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तेव्हा हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून या ठिकाणी तुमचा निषेध तर करू, परंतु अशा या कुत्र्यांना या ठिकाणी आवडण्यासाठी शेवटी आम्हाला एक वेगळं हत्यार या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. याची सुद्धा नोंद या ठिकाणी आपल्या सरकारने घ्यायला पाहिजे. आम्ही त्या दिलेल्या निवेदनामध्ये आहे त्याच्यावर या ठिकाणी मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं आमच्या भीमशक्तीच्या वतीनं आम्ही सांगतोय. एवढंच नव्हे तर आत्ताच या ठिकाणी गेल्या 2-4 दिवसाखाली त्या जनसुरक्षाच्या कायद्याचा या ठिकाणी बडगा ह्या तुमच्या कुत्र्यावर लावला तर फार बरं होईल. कमीत कमी लोकांना कळेल की कोण अतिरेकी आणि कोण नक्षलवादी याची सुद्धा जाच होईल, या ठिकाणी चर्चा होईल. म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना की अशा लोकांना तुम्ही आवरा लवकर, नाही तर तुमच्याच लोकांवर या ठिकाणी जनसुरक्षा कायद्याचा बडगा उघडावा लागेल. याचं मात्र तुम्ही लक्षात घ्या. काल रविवारी 13 जुलै या दिवशी प्रवीण गायकवाड अक्कलकोटला एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांना काही जातीवादी लोकांनी काळे फासून त्यांना जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा पहिल्यांदा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो. देवेंद्र फडणवीस साहेब, अजून किती लोकांना तुम्ही पोटात घालणार आहात? किती लोकांना तुम्ही सांभाळणार आहात? धर्माच्या नावाने या ठिकाणी काहीतरी बोलायचं, धर्माच्या ठिकाणी या भांडण लावायची आणि आपण त्या ठिकाणी तमाशा बघायचा, हे या ठिकाणी चालू देणार नाही. गेल्या 15 दिवसाखाली तो पडळकर नावाचा एक कुत्रा त्या ठिकाणी भुंकून गेला. त्याच्या अगोदर तो राहण्याचं सदा भुकायचं काम करतोय. असे वेगवेगळे जे कलाकार आहेत तुमचे, ते कलाकार या ठिकाणी बंद करा. आता भारतीय जनता पार्टीचं सगळं या ठिकाणी जे असणारं जे स्वरूप आहे ते स्वरूप आता कुठंतरी या ठिकाणी उघडं पडायला लागलेलं आहे.